12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला। या दुर्घटनेत अनेकांना आपले प्राण गमावू लागले, पण या दुःखाच्या वातावरणात एक आशेचा किरण दिसला। एक चमत्कार झाला जेव्हा एक व्यक्ती या अपघातातून चमत्कारिकरित्या ज्याचा जीव वाचला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला। जेव्हा तो व्यक्ती या तुटलेल्या विमानातून डायरेक्ट चालत बाहेर आला, तर एक जगाला मोठा आश्चर्याचा धक्का बसला। पण काल रात्री या संदर्भात अजून एक आश्चर्यकारक बातमी उघड झाली। यामध्ये हा एकटा तरुण वाचला नसून एक दुसरी महिला देखील वाचलेली आहे। ही महिला नेमकं कोण आहे, तिला कसं जीवनदान मिळालं, या अपघातातून वाचलेला तो व्यक्ती जो आहे तो काय म्हणाला, या महिलेचं नेमकं काय म्हणणं आलेलं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि अपघाताचं खरं कारण शोधायला मदत करणारा ब्लॅक बॉक्स याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। अपघातानंतर दोन मोठे ट्विस्ट आज जगासमोर आलेले आहेत। त्या तरुणाने अपघातानंतर ज्यावेळेस तो बाहेर आला त्यावेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये विचारण्यात आलं, त्यानंतर तो काय म्हणाला, आणि काल रात्री ही जी महिला जिला आणखी एका महिलेला जीवनदान मिळालं त्या महिलेचं काय मत आलेलं आहे। या अपघातामध्ये जो विमानाचा ब्लॅक बॉक्स असतो तो सापडल्यानंतर त्यामधून कशी माहिती उघड झाली, काय कारण समजलेलं आहे अपघाताचं, संपूर्ण सविस्तर जाणून घेणार आहोत। पहा, अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी 1:38 लंडनच्या गॅटविकसाठी एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानानं उड्डाण घेतलं। विमानात 242 प्रवासी, 12 क्रू सदस्य असे 254 लोक होते। पण मात्र नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं। टेक ऑफ झाल्यानंतर काही मिनिटात विमान रडारवरून गायब झालं। रडारच्या डेटानुसार विमान फक्त 625 फूट उंचावर पोहोचलं होतं आणि अचानक संपर्क तुटला। काही कळण्याच्या आत हे महाकाय विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळलं। हा अपघात इतका भीषण होता की विमानाचे अक्षरशः तुकडे झाले। अपघातापूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमिन सबरवाल यांनी ATC ला 3 वेळा मेडे हा मेसेज पाठवला, ज्याचा अर्थ विमान धोक्यात आहे असा होतो। पण त्यांचा प्रतिसाद देण्यापूर्वीच हा भीषण अपघात घडला। या अपघातानंतर सगळीकडे फक्त आक्रोश, दुःखाचं वातावरण होतं। मृतांचा आकडा खूप मोठा होता, पण याच वेळी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली, ज्यावरच अपघाताचं खरं कारण अवलंबून आहे, ब्लॅक बॉक्स। तुम्ही विचार करत असाल, हा ब्लॅक बॉक्स नेमकं काय असतो? नामाप्रमाणे तो काळ्या रंगाचा असतो का, की तो गडद नारंगी रंगाचा असतो, जेणेकरून तो ढिगाऱ्यामध्ये सहज दिसावा? प्रत्येक विमानात 2 प्रकारचे ब्लॅक बॉक्स असतात। विमानाचे कितीही तुकडे झाले, किती मोठा अपघात झाला, तर हा ब्लॅक बॉक्स सगळ्या प्रकारची माहिती त्याच्यात साठवत असतो आणि नंतर अपघाताचं कारण उघडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दुवा ठरत असतो। आता हा ब्लॅक बॉक्स तर मिळाला आहे, ब्लॅक बॉक्समधून अपघाताचं खरं कारण उघड होतंय, पण हे 2 व्यक्ती कसे काय वाचले? हा तरुण बाहेर चालत आल्यानंतर काय बोलला? सब सामने हुआ था। मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला, क्योंकि थोड़ा टाइम के लिए कि तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ, लेकिन जब मेरी आँख खुल के मैं देखा ना तो मुझे लगा मैं ज़िंदा हूँ। तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से। मेरे सामने नजरों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मिस हो गए थे सभी। टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो। बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ। बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट। बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज़्यादा करने के लिए वो रेस तो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया हॉस्टल में। और सब सामने सब हुआ। मैं जो साइड पे था ना वो साइड हॉस्टल पे नहीं लैंड हुई थी, हॉस्टल के जो ग्राउंड फ्लोर है ना जैसे नीचे वहाँ लैंड हुई थी। तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी। तो जब वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर, तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, तो मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए, तो मैंने ट्राई किया निकलिए, तो फिर मैं निकल गया उधर। काल रात्री परत एक महिला, तिला जीवनदान मिळालं आहे, तिची देखील महत्त्वाची मुलाखत समोर आली आहे आणि ज्यामुळे या अपघाताचं खऱ्या कारणाविषयी आता महत्त्वाचा सुगावा लागलेला आहे। ब्लॅक बॉक्स अतिशय मजबूत धातूपासून बनलेला असतो, जो त्याचे कुठल्याही प्रकारे त्याचं नुकसान होत नाही। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भीषण अपघातातून जीव वाचवण्याची कल्पना कोणी करू शकत नाही। त्या अक्षरशः तुकडे झालेल्या विमानातून एक व्यक्ती उठून उभा राहिला। तुम्ही ऐकताय ते खरं आहे। विश्वास कुमार रमेश हा एक प्रवासी या महाभयानक अपघातातून चमत्कारिकरित्या वाचला। ही घटना होती
विमान अपघात झाल्यानंतर काही मिनिटांनंतरची, पण काल रात्री ज्यावेळेस अपघात झाल्यानंतर काही वेळाने एक महिला पुन्हा तिला जीवनदान मिळालं ही बातमी समोर आली. ती महिला नेमकं कोण आहे? पण विश्वास कुमार रमेश जे आहेत हे महाभयानक अपघातातून चमत्कारिकरित्या वाचले. जळलेल्या ढिगाऱ्यातून ते चालत बाहेर येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, वाऱ्यासारखा पसरला. संपूर्ण देशाला आणखी एक मोठा धक्का बसलाच होता. विश्वास हे मूळचे भारतीय वंशाचे पण ब्रिटिश नागरिक आहे. इंग्लंडमधील लेस्टर शहरात आपली पत्नी मुलासोबत ते राहतात. ते भारतात आपल्या नातेवाईकांना भेटण्यास आले होते. याच विमानाने परत लंडनला जात होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांचे भाऊ अजय देखील याचा प्रवास करत होते, पण ते अपघातात वाचले नाही अशी बातमी आली आहे. विश्वास कुमार रमेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते थोडेफार शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी शेवटच्या 30 सेकंदाची थरारक काहींनी सांगितली. जेव्हा विश्वास अपघाताच्या ठिकाणाहून बाहेर आले, जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेरलं, एका व्हिडिओमध्ये ते गुजराती भाषेत बोलताना दिसतात. जेव्हा आत काय झालं, आत काय झालं, विमान का पडलं असं विचारण्यात आले, तेव्हा त्याच्या शब्दातून तोंड बाहेर पडला, विमान फुट गया, विमान फुटलं किंवा विमानाचा स्फोट झाला असं तोडक्या मोडक्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं. कल्पना करा त्या माणसाच्या मनात काय भीती असेल. काही वेळानंतर माध्यमांनी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं विमान उड्डाण घेतात. 30 सेकंदात एक मोठा आवाज झाला, विमान खाली कोसळलं. एवढ्या कमी वेळात घडलं. काही समजण्याच्या आत सगळं संपलं. विश्वास यांच्या बोलण्यामुळे गोष्ट स्पष्ट होते की अपघात अगदी हळूहळू नाही, एकाएकी आणि मोठ्या आवाजाच्या स्फोटानं झाला असावा. मग प्रश्न उरतो, इतक्या मोठ्या स्फोटात किंवा अपघातात जिथे विमानाचे तुकडे झाले, जिथे विश्वास कुमार रमेश एकटेच कसे वाचले? फक्त यामागे नशीब ते आणखी काही. पण मग आता दुसरा एक रहस्य त्या ठिकाणी समोर येते की आणखी एक महिला वाचलेली आहे, जिची काल रात्री बातमी व्हायरल झाली. ज्या महिलेने मुलाखत दिली, या महिला कशी वाचली, त्या महिलेने नेमकं काय म्हणलं? विश्वास कुमार रमेश म्हणाले फक्त स्फोट झाला, सब फूट गया असंच ते म्हणत आहे. ते असं म्हणाले की मला शेवटी काही समजलंच नाही, काही काळाच्या आत मोठा स्फोट झाला. काही लोकांचं तर असंही म्हणणं आहे की त्यांनी त्या एक्झिटपासून उडी मारली, कारण की त्यांचं जे शीट होतं, शीट क्रमांक 11 आहे, हे एमर्जन्सी एक्झिट म्हणजे आपत्कालीन दरवाजाच्या शेजारी होतं. मग काही तज्ज्ञांचं म्हणणं असं आलं की त्यांना तिथून निघण्यासाठी त्या ठिकाणी वेळ मिळाला असावा, असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. इमर्जन्सी एक्झिट खोलला असावं आणि तिथून त्यांनी त्या ठिकाणी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला असावा. पण आता हे नेमकं रहस्य आहे की त्यांचं नशीब बलवत्तर होतं की त्यांची सीटची पोझिशन ही चांगली होती की काय, याच्या मागचे अजून त्या ठिकाणी बरेचसे अटकले लावली जात आहे. आता नेमकं सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस असा एखादा अपघातातून वाचलेला तरुण किंवा तरुणी असते तर तिच्या डोक्यावर थोडंसं एक धक्का बसलेला असतो, एक शॉक बसलेला असतो. त्यामुळे त्यांचं जे बोलणं असतं तर हे थोडंसं अस्पष्ट असतं किंवा त्यांना बऱ्याच वेळा काही गोष्टी आठवत नाही किंवा त्यांना एक वेगळं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर तयार होतं. मग त्यांची जी सातशे असते ती खरी मानायची का नाही याच्यावर प्रश्न आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स फार महत्त्वाचा दुवा आहे. ब्लॅक बॉक्समध्ये काय उलगडलं ते सांगणार आहे. पण काल रात्री एक महिला, एक जी व्यक्ती आहे तर ती पुन्हा एक वाचलेली आहे. तर ती एक धक्कादायक बातमी समोर आली एका महिलेची. या अपघातातून जीवनदान मिळाल्याची बातमी समोर आली, जिने देशाला संपूर्ण एक मोठा धक्का दिला आहे. तिचं नाव आहे भूमी चव्हाण. तुम्ही स्क्रीनवर आता ही भूमी चव्हाण जे आहे, एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या ज्या आहेत त्या ती जी महिला सांगत होती की मी न्यूज चॅनलला त्या ठिकाणी बघत होते की ज्या सुट्ट्यामध्ये या भूमी आल्या होत्या, त्यांचे पती लंडनला असतात. 2 वर्षानंतर भूमी सुट्ट्यामध्ये भारतात आल्या होत्या. ज्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानाने त्या पुन्हा लंडनला रवाना होणार होत्या. आता या भूमी चव्हाण ज्या आहेत या विमानात बसल्याच नाही, या विमानात बसायला निघाल्या होत्या. त्यांचं तिकीट वगैरे सगळं फायनल झालं होतं. त्या अहमदाबादमधून येत होत्या विमानतळापर्यंत, पण त्यांना ट्रॅफिक लागलं. त्या ट्रॅफिक लागल्यामुळे त्यांना विमानाच्या वेळेत तिथे जाता आलं नाही. त्या विमानात एअरपोर्टला 10 मिनिटांनी उशिरी पोहोचल्या, यामुळे त्यांची फ्लाईट मिस झाली. मग भूमीच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की भूमी ज्या विमानाने लंडनला जाणार होत्या त्याचा त्या ठिकाणी अपघात झाला होता. त्यातील एक प्रवासी सोडतात सगळे मंत्रमुखी पडले होते. भूमीच्या तोंडचं पाणी पळालं. रिपब्लिक भारत या वाहिनीला त्यांनी त्या ठिकाणी मुलाखत दिली. त्या म्हणाल्या मी प्रचंड हादरले, अपघात ऐकल्यानंतर माझं शरीर अक्षरशः थरथरत आहे, मी नीट बोलू शकत नाही. हे सगळं ऐकलं माझ्या डोक्यात काहीच चालत नाही. मी देवाची खूप आजारी आहे, माझ्या गणपती बाप्पांनाच मला वाचवलं असंही त्या ठिकाणी म्हणाल्या. भूमी यातून बचावल्या आहेत तरी त्या प्रचंड घाबरल्या आहेत. त्यांना 10 मिनिटाचा उशीर झाला आणि त्यांचा जीव वाचून गेला. यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता, म्हणून त्या म्हणतात आपल्याला देवानेच वाचवलंय असं म्हणत देवाचे आभार त्या मानत आहेत. ही घटना भूमींच्या मनावर खोल परिणाम करून गेली. भूमी जर आता 10 मिनिटं लवकर आल्या असत्या तर त्यांचं काय झालं असतं याची कल्पनाही त्यांच्या अंगावर शहारे आणणार आहे. अनेकदा आपण ट्रॅफिकला कंटाळतो, पण ह्या ट्रॅफिकने भूमींना जीवनदान दिलंय. ट्रॅफिकमुळे फ्लाईट चुकली, पण त्यांचं नशीब त्या ठिकाणी बलवत्तर होतं, नियतीचा इशारा होता. तुमचं काय मत आहे या विषयावर? आता पण
या घटनेतून काय समोर येते की महाभयानक अपघात ज्याच्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू होतोय. चमत्कारिकरित्या एक प्रवासी विश्वास कुमार रमेश वाचत आहेत आणि विमान फुट गया एवढेच 2-3 शब्द ते बोलत आहेत. त्यांच्या पुढे त्यांना काहीच कळत नाही. त्यात भूमी चव्हाण सारखे जे आहेत की ज्यांचं त्या ठिकाणी लेट झाल्यामुळे ट्रॅफिकमुळे लेट झाल्यामुळे त्यांना जीवदान मिळालेलं आहे. अशा प्रकारचे जे काही नशीब बलवत्तर आहे त्यात भूमी चव्हाण म्हणाले की गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मी वाचले आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. तर आता या अपघाताचं खरं कारण सांगणार आहे ब्लॅक बॉक्स. आता हा जो ब्लॅक बॉक्स आहे तर तो त्या ठिकाणी हस्तगत झालेला आहे. त्या ब्लॅक बॉक्समध्ये डेटा जो असतो तो सगळा डेटा असतो की विमान उडताना काय झालं, पडण्याच्या आधी काय झालं, केबिन क्रूमध्ये काय चाललं होतं, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंद झालेल्या असते. तर त्याच्यामधनं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण देशाला जगाला त्याचं कारण त्या ठिकाणी समजणार आहे. तोपर्यंत आपण अपघातात प्राण गमावलेले सर्व प्रवासी, क्रू मेंबर्स, सर्व कर्मचारी यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. या प्रकरणावर जे अपडेट येत राहणार ते आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.